गेल्या जवळपास 13 ते 14 दिवसांपासून आदिवासी विभागातले किंवा आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांनी एक प्रकारचा एल्गार पुकारलेला आहे आणि काही विद्यार्थी जिथं उपोषण करतायत. तर आपल्या समस्यांसाठी, आपल्या मागण्यांसाठी आपण पाहू शकता की इकडं विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे आणि गेले 13 ते 14 दिवस हे सगळं सुरू आहे. अजूनही म्हणावा तसा समाधानकारक तोडगा निघालेला नाही. पण नेमक्या या विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे स्वतः त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत? सर पूर्ण जर प्रमुख मागणीचा विचार केला तर आमची पहिली होती की जी.आर रद्द होणे. त्यानंतर होतं 12,500 जी पदभरती आहे आणि यासाठी बगल असे दिले जाते की हा समाजाचा विषय आहे. पण समाज म्हणजे आम्ही येत नाही का सर? तर विद्यार्थी शिक्षण यासाठी घेतो की जो नोकरीला लागावं म्हणून. मग जे 10 वर्षाचा प्रलंबित विषय आहे 12,500 पदभरतीचा, मुख्यमंत्री साहेबांनी तो राबवला होता ना, 2018 साली राबवला होता. 2017चा जो निकाल होता सुप्रीम कोर्टाचा, त्यानंतर साहेबांनी 2018 साली राबवला. पण त्यानंतर काय झालं आम्हाला काय माहिती नाही. त्यानंतर ते बंदच झालं. बंद झाल्यानंतर ते आज 10 वर्ष होते की ते बंदच आहे. पण त्याचं नुकसान काय होते, आमच्या मुलांचे वय वाढायला लागले. ते जागा कुठे आम्हाला माहिती नाही. नक्की कोणकोणत्या जागा आहेत ते माहिती नाहीये. मग उद्या ही भीती आहे की त्या जागा उद्या नाहीशा पण होऊ शकतात. त्याचप्रमाणे बाकीचा एक विषय होता की आमची डी रद्द व्हावी. डी रद्द व्हावी यासाठी की आता या मुली आहेत, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी कॉलेज करतात, तिकडून येतात. हे डबा घेऊन जाणं शक्य नाही. कारण डबा इथून भेटणार नाही. तिथं जाऊन जेवून एफसी सारख्या ठिकाणी जाऊन खाणं, तर एका कॅन्टीनमध्ये एका थाळीची किंमत काय असेल त्यांना माहिती आहे. त्या ठिकाणचं स्टँडर्ड, त्या ठिकाणचं जेवण हे परवडणार नाहीये. मग त्या ठिकाणी एका टायमात जर जेवण केलं तर संध्याकाळी रिटर्न आल्यावर खायचं काय? तर एक वडापाव. म्हणजे इव्हन पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा जेवणाच्या दृष्टिकोनातून असेल. पण एक वडापाव जर ह्या आमच्या भगिनींनी खाल्ल्या तर उद्या आमच्या भगिनी तेवढ्या हेल्थी राहतील का सर? तर त्यांचं आयुष्य आहे ना पुढे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? हे सगळं जे आता सुरू आहे, गव्हर्नमेंट पण चर्चा करतं, तर काय दिसतंय याच्यामध्ये? अशोक उईके सरांनी जो आता 14 तारखेचा जी.आर स्थगित केलेला आहे, हा मला अजिबात पटलेला नाही. 1 वर्षासाठी स्थगित करणे म्हणजे काय गोष्ट झालेली आहे? पुन्हा तेच म्हणजे लागू करणार, वर्षानंतर परत. पुन्हा वर्षानंतर तेच लागू करणार. आणि दुसरी गोष्ट, दादांनी जे सांगितले आहे की आमची वसतिगृह एवढ्या लांबवर आहे, सरकारला जागा मिळू काय शकते काय अडचण मध्यवर्ती. होते? अडचण काय येते ते मला सांग. मी सध्या फर्ग्युसनला आहे आणि अडचणमध्ये मला जायला 2 तास आता आपण लागतात. मांजरीत आहोत. मांजरी हा, आणि फर्ग्युसन म्हणजे एफसी रोड. एफसी रोड अंतर फर्ग्युसन. किती, वेळ यामध्ये किती क्लिअर लागतो? यामध्ये क्लिअर करा की हॉस्टेलचं गोपाळपट्टीला आहे, इथं मांजरी नाही. अच्छा, गोपाळपट्टी आणखी लांब, अजून आणखी लांब. याच्यामध्ये जवळपास किती वेळ? 17-18 किलोमीटर एवढा अंतर आणि पडतो. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये 17-18 किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागतो? हे 2 ते 2.5 तास लागतात. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की लास्ट इयरला काय झालं, मी निघाले 5 वाजे माझ्या कॉलेजमधून आणि पुण्यामधले रस्ते बंद असल्याने मला वसतिगृहात यायला 11 वाजले. आणि सरकारचा नियम आहे, वसतिगृहातला नियम आहे की त्या वेळेवर मुलगी बाहेर नसू शकते आणि तिथून त्या मुलीला बाहेर आणायला जाऊ शकत नाही कुणी. त्यावेळेस मला कुणीच आणायला आले नव्हते. मी एकटी इतक्या भीतीने बस स्टॉपवरून माझ्या वसतिगृहात आले. दिवसभराचं काय शेड्यूल असतं आणि ट्रॅव्हलिंग मध्ये किती वेळ लागतो? माझं दिवसभराचं शेड्यूल सकाळी 7:30ला माझा लेक्चर असतो. मला सकाळी 5ला उठावं लागतं आणि 6ला निघावं लागतं. 6ला निघेल तेव्हाच मला 7:30चं लेक्चर भेटतो. माझं शेवटचं लेक्चर असतो 3:30ला, 3:30 ते 4:30. आणि मी त्यावेळेस मग 1 तास लायब्ररीमध्ये बसते. आता मी लायब्ररी सुद्धा बंद केलेली आहे, फक्त अंतरामुळे. त्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम पडलेला आहे आणि येण्या जाण्यामुळे एवढा वेळ लागतोय, त्यामुळे माझ्या हेल्थवर सुद्धा परिणाम पडलेला आहे. आता जेवणाचा मुद्दा मांडला. जेवणाचा मुद्दा, जे सरकार डीबीटी देतो त्यांनी जी महागाई आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. जर शिवाजीनगर सारख्या ठिकाणी मला मेस लावायची असली, एका टाइमचं 2 ते 2,500 रुपये महिन्याचं बिल आहे. त्यामुळे मला ते शक्य नाही आणि माझे वडील, माझे आई बाबा तेवढं अफोर्ड करू शकत नाही. नॉट इवन मी फक्त एका वेळची मेस लावून आहे आता पण. आणि दुसरा म्हणजे तू एकट्याने जेवतो? एक टाइम मी फक्त वसतिगृहात मेस लावली आणि दुसरी टाइम ज्या वेळेस माझी मित्र मैत्रिणी येतात ते डब्बा आणतात तेव्हा मी त्यांच्या इथून खाते, नाहीतर त्या दिवशी मला उपाशी राहावं लागतं. असं महिन्यातनं किती वेळा होतं? खूपदा होतं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी तर अजून सुट्टीच्या दिवशी अजूनच. बरं. आता मला सांग की अंतरामुळं जसं हिने सांगितलं की हिला काय अडचणी येतात, पण आता सगळ्यांना एवढं सगळं अंतर किंवा हिच्यासारखं झुंजार असणं जमत नाही. मग सोल्युशन काय काढले जात आहेत? कॉलेज बदल. सोल्युशन मी तर तोच सोल्युशन काढला की जर मी कॉलेज अच्छा, बदललं. म्हणजे तू ह्याला हां. सगळ्याला फेस केलं. मी ह्या सगळ्याला, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं गरवारेमध्ये. मी ह्या सगळ्याला फेस करून बाहेर आले. म्हणजे एकतर हॉस्टेलचा नियम आहे
की तुम्ही हॉस्टेलला लवकरात लवकर मध्ये यायचं, बरोबर. 8च्या वेळ- हां वेळ. 8च्या अगोदर यायचं आणि सकाळी 6च्या अगोदर बाहेर नाही पडायचं. म्हणजे जर माझं 7:20चं लेक्चर असतं तिथे, तर मी 7:20च्या लेक्चरला कसं पोहोचणार? म्हणजे माझं पहिलं जे लेक्चर आहे ते तर माझं गेलं ना, ते मिस होणार. त्या लेक्चरला माझी अटेंडन्स नाही लागणार. मग मला जे लेक्चर आहे ते प्रश्न विचारणार ना, की तू आली का नाही? बरोबर अटेंडन्स तो एक प्रश्न. आणि त्याच्यानंतर जे महाविद्यालय बदलण्याचा, की माझी पसंत नसताना, माझी इच्छा नसताना, की मला टॉप 5 कॉलेजमध्ये जर मी पास आउट करते, माझं ग्रॅज्युएशन उत्तीर्ण होतीये आणि मला त्याच्यामध्ये पर्सेंटेज CGPA SGPA जास्त असतात, चांगले, म्हणजे मला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, मला फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, तरीही मी हॉस्टेलच्या आसपास जे कॉलेजेस आहे, मग त्यांची इमेज कशीही असो, ते डाऊन टॉवर असो, मला तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं, कारण हॉस्टेल लांब आहे. त्यामुळे ही एक अडचण येते. आणि राहिला विषय जेवणाचा, मी आत्ताही एकाच टायमाचं जेवण करते. कारण जे बाहेर जेवण मिळतं ते महाग मिळतंच, कारण एक टिफिन आहे 70 रुपयाला आणि हाफ टिफिन मिळत नाही आणि फुल टिफिन आम्हाला संपत नाही. आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही लो असते. क्वांटिटी जास्त असली तर क्वालिटी खराब असते, क्वालिटी चांगली असली तर क्वांटिटी कमी असते. अशा वेळेस आम्हाला ते पचत नाही आणि न पचल्यामुळे आम्ही एकाच टायमाचं जेवण जेवतो. आणि बाहेरचं फूड प्रत्येक मुलीला चालतंच असं नाही, की बाहेरचं फूड खाल्ल्याने प्रत्येक मुलगीचं स्वास्थ्य चांगलं राहीलच असं नाही. मला जमत नाही म्हणून मी एकाच टायमाचं जेवते आणि आत्ताही एकाच टायमाचं जेवण आमचं सुरू आहे. तुला जे कॉम्प्रोमाइज करावं लागले, जे काय तुला शिक्षण ज्या कॉलेजला घ्यायचं होतं ते पण आता घेता येत नाही आणि तुला दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागलं. हे तुझ्यासाठी किती हे दुःखद आहे? खूप माझ्यासाठी टफ राहिलंय, की इच्छा नसताना म्हणजे माझं स्वप्न कुठेतरी दाबून ठेवणं, त्याला उंच भरारी ना भेटणं, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि माझी इच्छा कुठेतरी, म्हणजे इथे हा प्रश्न येतोच समानतेचा, की माझी इच्छा नसताना जेव्हा श्रीमंत पोरांना कोणतंही कॉलेज असो, ते आउट ऑफ इंडिया असो किंवा इंडियामध्ये असो, स्टेटमध्ये असो, त्यांना त्यांच्या जी इच्छा असते त्या इच्छा लागू करूनच त्यांना ते कॉलेज मिळतं. पण आमच्यामध्ये तसं आदिवासींमध्ये होत नाही. आमची इच्छा असतानाही आम्हाला दुसरं कॉलेज सिलेक्ट करावं लागतं. ही खूप मोठी तू कुठून आहे? मी वसई पालघरहून आहे. अच्छा, तू गोंदिया. अच्छा, अच्छा. तू बोल, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्या जे चालू आहे आता? तर यांनी सांगितलं, पण मी माझा एक छोटासा अनुभव सांगते. मी जेव्हा फर्स्ट इयरला इथे आले होते, स्टार्टिंगला तर काही माहीत नव्हते मेस वगैरे काही. मी 2 दिवस पूर्ण खारीवरती काढले होते आणि गावाकडून आल्यामुळे याची सगळ्याची सवय नसते, की बाहेरचं खाणं बरोबर. आपल्याला प्रत्येक गोष्टीला पचत नसतं. तर मला अक्षरशः घरी गेल्यावरती कावीळ झाली होती. तर मग माझं एवढंच म्हणणं आहे, की जर हॉस्टेलचीच आमची मेस असती, जर जी गडचिरोली किंवा नंदुरबार वगैरे मुली आहेत त्यांना डायरेक्ट भेटलं असतं. आणि मेसवाल्यांचा कसं ऐनवेळी कोणी डबा देत नाही, अगोदरच त्यांना इन्फॉर्म करावं लागतं, तेव्हा ते सांगतात. जर आता तुम्हाला पैसे किती मिळतात शासनाकडून आणि त्याचा विनियोग कसा होतोय? म्हणजे खर्च कशावर केले? तसं तर आमचं एक टायमाचा टिफिन 2-2.5 हजाराचा आहे, फक्त एक टाइम. तर मग दोन्ही टाइमचा जायचं असेल तर आमच्याला 4-4.5 हजार रुपये जातात. त्याच्यामध्ये आम्हाला काही परवडणार आहे. रोजचं बाहेरचं खायला गेल्यावरती तर 10 रुपयाचं वाढवा सुद्धा आज 20-25 रुपयाला झालाय. तसं महागाईनुसार यांनी भत्ते वाढवायला पाहिजे. आणि राहिला स्वच्छतेचा विषय, तर तुम्ही पाहता आता महागाई किती झाली. जसं सॅनिटरी पॅड जर तुम्ही हे केला तर आता कुठेच अशी गोष्ट नाही की स्वस्त राहिली म्हणजे. आणि महिन्याचं काढायचं म्हणलं तर मुलींचा विषय वेगळा असतो मुलींपेक्षा, की स्वच्छतेचा. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की महागाई भत्त्यानुसार आम्हाला द्यावे शासनाने. मीला विचारला तो प्रश्न जरा तू विस्तारित सांग, की पैसे टोटल किती मिळतात आणि त्याचे खर्च कसे होतात? जे आम्हाला जेवणासाठी मिळतात ते 5,000 मिळतात, कारण आम्ही महानगरपालिकेच्या अंडर आमचं हॉस्टेल आहे, म्हणून 5,000 मिळतात जेवणाचे. आणि महागाई भत्ता जो आहे तो 1,500 आहे. आणि आम्हा मुलींना जो स्वच्छतेचं GDPT आहे ती 150 आहे, म्हणजे 3 महिन्याचे 150, प्रत्येक महिन्याला 50-50 रुपये. 50 रुपयामध्ये कोणत्याही मुलीला विचारा, जर चांगल्या क्वालिटीचं जर सॅनिटरी नॅपकिन घ्यायला गेलं तर 50 रुपयामध्ये मिळतच नाही. मी स्वतः 150 रुपयाचं एक पॅकेट वापरते, तेही आम्हाला पुरत नाही. आम्हाला 7 दिवसासाठी 2 ते 2.5 पॅकेट लागतात. म्हणजे हे सरकार काय विचार करून आम्हाला 150 रुपये देऊन राहिलं. आणि राहिला विषय आमच्या जेवणाचा, एक तर जेवण आम्हाला अफोर्डेबल नसतं, टिफिन खूप महागडे, त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये आम्ही खाऊ नाही शकत रोजच्या रोज. चायनीज फूड आम्हाला जमत नाही. आम्ही आणि गावची health साठी चटणी ते भाकरी चांगलं खाणारे मुलं आहोत.
आम्हाला ते अफोर्डेबल नाहीच आहे की हॉटेलमध्ये जाऊन कोणती त्याची थाळी घ्यावी 200-250 रुपयाची, ती अफोर्डेबल नाही आहे आम्हाला. आणि राहिला विषय हॉस्टेलमध्ये स्वच्छतेचा, तर समाज कल्याणमध्ये कसं होतं, रूम वगैरे स्वच्छ करण्यासाठी एक सफाई कामगार असतो पर्टिक्युलर, तोच वॉशरूम वगैरे साफ करतो, तोच रूम वगैरे साफ करतो. आमच्या आदिवासी वसतिगृहामध्ये कसं होतं, आम्हीच आमचे वॉशरूम साफ करायचे, आम्हीच आमचे रूम साफ करायचे. तुम्हालाच करावं लागतं. हो, आणि त्यात आम्ही अभ्यास कधी करायचा, त्यात आम्हाला लायब्ररीज नाहीयेत. आमचं कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हो, कमतरता आहे कर्मचाऱ्यांची. आणि जे आमचं हॉस्टेल आहे ते रेल्वे ट्रॅकच्या साईडला आहे, तिथे लायब्ररी नाहीये. लायब्ररी नसताना जे आयुक्त लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ग्राउंड लेवलचे कम्प्युटर्स वगैरे देणे, एकच कम्प्युटर आहे त्यालाही कीबोर्ड नाहीये. राहिला विषय वायफायचा, आमच्या चालवता कसं? आमच्या लायब्ररीमध्ये लॅबमध्ये जिथे आम्ही स्टडी करतो तिथे वायफाय कनेक्ट होत नाहीये. आमच्या 4थ्या मजल्यावर वायफाय कनेक्ट होत नाहीये. आम्हाला नेटवर्कचा इश्यू आहे, आम्हाला साऊंडचा इश्यू आहे, आम्हाला आता गिझर लावलाय त्यांना करंट येतोय, म्हणजे साप चावल्याने न मरता आम्ही करंट लागल्यानं मरून जाऊ. हे सगळी व्यवस्था केली. हो. बरोबर. बरं, आता आपण जर बघतोय की समाज कल्याण आणि आदिवासी विभाग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय सुविधांमध्ये? आहे ना सर, नक्कीच सुविधांबाबत खूप जमीन आसमानचा फरक आहे. ते म्हणतात समाज कल्याणना आणि तुम्हाला एकच जी आर आहे किंवा साधर्म्य आहे. साधर्म्य म्हणजे फक्त मी वारंवार सांगतो की ते तुम्ही जी आर मध्ये कागदावर आहे. जी आर जेव्हा निघतो त्यातल्या अटी तुम्ही आम्हाला मान्य करायला लावता, पण त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या त्या सुविधा तुम्ही देता का? सुविधा देत नाही. समाज कल्याणची स्वतंत्र इमारत आहे, मध्यवर्ती ठिकाणी आहेत, सुसज्ज आहेत. एका रूम मध्ये 1, 2, 3 मुली, म्हणजे 2-3 अशा मुली राहतात. आमच्याकडे किती राहतात? बेड नाहीये, मुली राहत आहेत. 15-15, 20-20 मुली राहतात एका रूम मध्ये. जेवणाची क्वालिटी? जेवणाची क्वालिटी त्यांची बघा ना सर, त्यांची जेवणाची क्वालिटी त्यांना स्टँडर्ड मेस असते 8,000. आता मी जर खोटं बोलत असेल तर तुम्हीच एकदा युट्यूबला चेक करा की शिरसाट साहेबांचं वक्तव्य आहे की आम्ही एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे 8,700 रुपये महिना खर्च करतोय, हे त्यांचं वक्तव्य आहे. मग ते 8,700 रुपये खर्च करतायत आणि आदिवासी विद्यार्थ्याला किती भेटतायत? 6,500 रुपये. ते पण कुठं? डीबीटीच्या माध्यमाने. मग तुम्ही आम्हाला डीबीटी ऐवजी तुम्ही मेस लागू करा, तेवढा खर्च तुम्ही करा. बरं, मला सांग, ते अंडी काय कमी केले, दूध कमी केलं, ते काय तुला माहिती आहे? मी सांगतो. बरं सांग. तर जो काही जी आर होता जुना 2011चा, तर त्यामध्ये 250 ml दूध होतं. 250 ml दूध होतं, म्हणजे ते आता तालुका लेवलला असतं. आता आपल्याकडे तर डीबीटी आहे, पण तालुका लेवलला त्या गोष्टी भेटत आहेत. तर 250 ml दूध होतं, ते आता 200 ml केलं. 2 अंडी होते, त्यात 1 अंडी केलं. 2 फ्रूट होते, 1 सिजनेबल फ्रूट आणि सफरचंद मॅन्डेटरी, असे फ्रूट होते, ते कमी केलं. त्यामध्ये तूप होतं, ते कमी केलं. आठवड्यात चिकन मटन होतं 500 ग्रॅम काहीतरी, ते कमी केलं. म्हणजे एकूणच आपल्याला काय दिसतं की आदिवासींवर ह्या विषयावर कोण बोलणार, या विषयांवरती आपण जिल्ह्यामध्ये काही लिहा, कोण वाचतं, कोण काय करतं, आपण फक्त अंमलबजावणी आपल्या पद्धतीने करायची. या प्रकारची उदासीनता आणि या प्रकारचा भयंकर असा घाणेरडा प्रकार आपल्याला दिसून येतोय. तुला काय मुद्दा मांडायचा का नाही? ठीक आहे. एवढं सांगते की जी आमची मध्यवर्ती ठिकाणी बिल्डिंग होती, आता आमच्या आकाशवाणीच्या हॉस्टेलमध्ये सध्या वॉशरूमच्या शेजारी राहतात, जागा नसल्यामुळे. आणि आता आम्हाला 12 मुली एका रूममध्ये राहतात, तरी पण अजून ऍडजस्ट करायला म्हणतात. मग आमचं आवरणं वगैरे एवढ्या एका छोट्या रूममध्ये कसं होईल? त्यात नाईटला ज्या मुली लांब लांब कॉलेज जातात त्यांना झोपायचं असतं, आणि जवळ त्यांना स्टडी करायचं असतं, मग लाईट चालू ठेवायची बंद करायची, त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. आणि मेसचं जेवण असल्यामुळे तर काय नाईटचं कधी कधी मुली वडापाव खाऊन सुद्धा सर झोपतात. तर हे आपल्या पुरोगामी आणि प्रगतीशील महाराष्ट्रामधल्या आदिवासी विद्यार्थ्यांची अवस्था आहे. आज 14वा दिवस आहे. अनेक जे या ठिकाणी उपोषण करते विद्यार्थी, त्यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या किती बेसिक आहेत. माणूस म्हणून त्यांना जगण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता सरकारनं करायला पाहिजे, अशी त्यांची एक मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे त्यांच्या सरकारच्या वतीनं जे त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जी काटकसर सुरू आहे, इथं आपण बघतोय की अगदी आमदार खासदारांचे जे पीए आहेत, अगदी आमदारांचे पगार वाढत आहेत, सगळ्या गोष्टी खासदारांचे पगार वाढतात, हे एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर विद्यार्थ्यांना 13-13, 14-14 दिवस उपोषण करून देखील जर हे प्रश्न सुटत नसतील, तर सरकारसाठी आणि जनता म्हणून, समाज म्हणून आपल्याला सुद्धा एक लाज वाटणारी ही गोष्ट आहे. थांबूयात आपण इथंच. धन्यवाद.